कार्यालय। खडकवासला धरण दुर्घटनेत 3 युवकांचा बळी, जबाबदारांवर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण। रिपब्लिकन बहुजन आघाडी आक्रमक। उपोषणकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ता किशोर मनोहर कांबळे। खडकवासला धरणातून 25 जुलै 2024 रोजी अंदाबंध पद्धतीने पाणी सोडल्यामुळे 3 होतकरू तरुणांचा बळी गेला, तसेच एकता नगरी, हिंगणे खुर्द व निंबजनगरसह पुणेकरांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले। त्यावेळी एकता नगरीला भेट देऊन स्वतः पुण्याचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची माहिती दिली होती। सदर विषयात गेले अनेक महिने सर्व पुरावे तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, तरीही जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे रिपब्लिकन बहुजन आघाडीच्या वतीने किशोर कांबळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। गुरुवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 पासून सिंचन भवन मंगळवार पेठ पुणे येथे माहिती अधिकार कार्यकर्ता किशोर मनोहर कांबळे यांनी अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: मानवी जीवितहानी, कार्यकारी अभियंता श्रीमती श्वेता योगेंद्र कुऱ्हाडी व कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग श्री हनुमंत गुनाले यांनी निष्काळजीपणाने खडकवासला धरणाचे पाणी सोडले, त्यामुळे 3 युवकांचा मृत्यू झाला। त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। आर्थिक नुकसान भरपाई: एकता नगरी, हिंगणे खुर्द, निंबजनगर व सिंहगड रोड परिसरातील तसेच सदर पुरामुळे झालेल्या पुणेकरांचे नागरिकांचे झालेले आर्थिक नुकसान जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावे। सदर प्रकरण बाहेर आल्याने कार्यकारी अभियंता श्रीमती श्वेता कुऱ्हाडे आणि कार्यकारी संचालक पाटबंधारे हनुमंत गुनाले यांनी दलित, आंबेडकरी व भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ता किशोर कांबळे यांच्यावर सुधबुद्धीने समर्थ पोलीस ठाण्यात व जिल्हाधिकारी कार्यालयात खोटी तक्रार करण्यात आली, त्यामुळे SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 अन्वये गुन्हा दाखल व्हावा। हडपसर भूखंड घोटाळा: खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणारे हडपसर मुठा उजवा कालवा माईल क्रमांक 15/7 सर्वे नंबर 224 व 226 या जलसंपदा खात्याच्या भूखंडाचा खोटे कागदपत्र करून खासगी विकसकाला लाभ देण्यात आला, त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। महिला सन्मानाचा प्रश्न: कार्यकारी अभियंता खडकवासला श्रीमती श्वेता कुऱ्हाडे यांनी कार्यकर्त्यांवर व शासकीय अधिकाऱ्यांवर खोट्या विनयभंगाच्या तक्रारी करून समस्त महिलांचा अपमान केला आहे। महिला आयोगाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी। उपोषणकर्त्यांचा सवाल: निष्पाप तरुणांचे प्राण गेले, नागरिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले, तक्रारींचा ढीग असूनही जबाबदार अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल उपोषणकर्ते किशोर कांबळे यांनी उपस्थित केला। यावेळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी ॲडव्होकेट आकाश साबळे, सागर ढावरे, तुषार पायगुडे, संजय साळवी, तानाजी लोहकरे, अमित काळे इतर सहकारी उपस्थित होते। मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे, असे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।